संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरून चांदगुडे कुटुंबानं उडी मारून आपलं आयुष्य संपवलं। या घटनेनं महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली। या घटनेनंतर अनेक गोष्टी रोज समोर येत आहेत। सुरुवातीला आयफोनच्या हट्टापायी कुणालनं उडी मारली असं समोर आलं होतं, पण आता असं समजत आहे की चांदगडे कुटुंबात अनेक वाद होते। या वादामुळेच कुणाल तणावात होता आणि त्यानं हे पाऊल उचललं। आता कुणालच्या बहिणीनं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। रक्षाबंधन जवळ आलंय, पण यंदा माझा भाऊ कुणालच माझ्या सोबत नाही, ही वेदना शब्दात सांगणं अत्यंत कठीण आहे। अशा अत्यंत भावुक शब्दात कुणालच्या मावस बहिणीनं तिची वेदना मांडली। खवड्या डोंगर घटनेनंतर सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये कुणाल मावशी, संगीता आणि मुरली काका यांच्याबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत। आता यावर तिने आपला संतापही व्यक्त केला। कुणालच्या बहिणीनं स्पष्ट केलंय की कुणालनं पैशांसाठी किंवा आयफोनसाठी हे पाऊल उचललं हे साफ खोटं आहे। त्याच्याकडे आयफोन 15 प्रो होता आणि आईवडिलांनी त्याला लहानपणापासून कसली कमी भासू दिली नव्हती। मावस बहीण म्हणाली की त्याला फक्त त्याचे वडील हवे होते। बहीण म्हणाली की त्याला कोणतीही संपत्ती नको होती, त्याला फक्त त्याचे वडील हवे होते। गेल्या 20 वर्षात ज्या आत्यानं कधीच विचारपूस केली नव्हती, ती आता अचानक जवळ आल्यानं ती आता मुरली काकांना कुटुंबापासून दूर नेणार अशी भीती कुणालला आणि मावशीला होती। मुरली काकांचा स्वभाव अत्यंत निर्मळ असल्यानं त्यांच्याशी कुणीही गोड बोललं की ते लगेच भाळायचे। याच गोष्टीचा फायदा उठवून वडिलांना आपल्यापासून दूर नेतील अशी भीती कुणालला सारखी सतवायची। आम्ही आमचा भाऊ, मावशी आणि काका यांना एकाच वेळी गमावलंय, हे दुःख असह्य आहे। अशावेळी ज्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत त्या गोष्टीचा संबंध जोडून मृत व्यक्तींची बदनामी करू नका, असं आवाहन कुटुंबानं केलंय।